देशातील नागरिकांना आश्वस्त करण्यासाठी एकही संधी सोडत नाहीयेत। राजकीय असो किंवा आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचं व्यासपीठ, या व्यासपीठावरनं पंतप्रधान जनतेला आश्वस्त करतायत आणि आश्वासनही देतायत। नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथे आयोजित कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी सध्याच्या परिस्थितीवरती भाष्य केलं। ते काय म्हणाले ऐकूयात। इस युद्ध ने पूरे विश्व को बहुत बड़े ऊर्जा संकट में धकेल दिया है। साथियों, ऐसी विकट परिस्थितियों में बहुत अहम है कि एक देश के तौर पर हम इसका मुकाबला कैसे करते हैं। आजकल बहुत चर्चा एलपीजी को लेकर हो रही है। कुछ लोग हैं जो पैनिक क्रिएट करने का प्रयास कर रहे हैं। मैं इस समय उन पर राजनीतिक टिप्पणी नहीं करना चाहता, लेकिन इतना जरूर कहूंगा कि ऐसा करके वो जनता के समक्ष खुद को एक्सपोज हो ही रहे हैं, पूरे देश का भी बड़ा नुकसान कर रहे हैं। अवघा भारत देश ज्यामुळे चिंतेत आहे ते युद्ध चाललंय हजारो किलोमीटर दूर आणि त्या युद्धाचा आहे आजचा 14वा दिवस। 14व्या दिवसानंतरही आखाती देश आगीनं, धुराच्या लोटानं, सायरनच्या आवाजानं आणि निष्पाप नागरिकांच्या रक्तानं माखलेले दिसतायत। गेल्या 24 तासांमध्ये इराणच्या 200 ठिकाणांवरती हल्ले केल्याचा इस्रायलचा दावा आहे। यात राजधानी तेहरानमधील पायाभूत सुविधा असलेली ठिकाणं उद्ध्वस्त केल्याचा लष्कराचा दावा आहे। यासोबतच इस्रायलनं आणखीन एक मोठा दावा केलाय, तो म्हणजे इराणचा एक अणुप्रकल्पही उद्ध्वस्त केल्याचा। आयडीएफने निवेदन काढून या हल्ल्याची माहिती दिली आहे। तर ही सगळी परिस्थिती इराणमधली आहे, पण इस्रायलनं इराणचा हिजबुल्लाला थारा देणारा शेजारी देश लेबनॉनवरती मशीनगन आणि रडगाड्यांनी हल्ला केला आणि 400हून अधिक हिजबुल्लाच्या तळांवरती इस्रायलनं जमिनीवरनं हल्ला केला। तर बेरटच्या दही भागामध्ये इस्रायलनं एअर स्ट्राईक केला। या हल्ल्यामध्ये हिजबुल्लाचे गुप्तचर मुख्यालय, कमांड सेंटर्स उद्ध्वस्त केल्याचा दावा इस्रायलनं केलाय। तर दुसऱ्या बाजूला इराणकडनंही जोरदार हल्ले इस्रायल आणि अमेरिकेच्या आखातातल्या मित्र देशांवरती सुरू आहेत। इराणवरती होत असलेल्या हल्ल्यानंतर इराणनं आपली एअर डिफेन्स प्रणाली कार्यान्वित केली आहे आणि त्याचसोबत इराणनं आता आज जेरुसलेमवरती क्षेपणास्त्रानं हल्ले केले। इराणनं वेस्टर्न वॉल, अल अक्सा मशीद या भागामध्ये हमले केले। चर्च ऑफ होली स्पेक्युलर भागातही इराणनं लक्ष केलं। इराणनं अमेरिकेचा मित्रदेश फ्रान्सवरही निशाणा साधला। इरबिल विमानतळाजवळच्या तळावरती इराणनं ड्रोननं हल्ला केला। यात फ्रान्सचे 6 सैनिक ठार झाल्याचा दावाही इराणने केलाय। उत्तर इस्रायल, किर्यत शमोना, हदेरा, हैफा, बहरीन आणि अमेरिकेशी संबंधित तळावरही इराणने हल्ले केलेत। इस्रायलचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी यांनी सूत्र हातात घेतल्यानंतर कालच इस्रायल आणि अमेरिकेला सज्जड इशारा दिला होता। होर्मुझ सामुद्रधुनी बंदच राहणार, इराण प्रत्येक नागरिकाच्या मृत्यूचा बदला घेईल असा इशारा